ठिकाणी योग्य दखल घेतली जाईल। तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावरील असतील, तालुका स्तरावरील असतील, या कमिट्या करत असताना सर्वच्या सर्व अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीला व सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा आरपीआय असेल, असं न होता ज्या पद्धतीमध्ये विधानसभा मतदारसंघ लढवलेले आहेत त्या पद्धतीमध्ये तेवढी अध्यक्षपद त्या पक्षाला मिळाली पाहिजेत। आणि म्हणून आम्ही ही मागणी ह्या पत्राद्वारे केलेली आहे की उदाहरणार्थ संजय गांधी निर्धाराच्या 11 कमिटी आहेत, तर 11 पैकी 6 जरी भारतीय जनता पार्टीला मिळाल्या तर 3 ह्या राष्ट्रवादी ह्या शिंदे गटाला व 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत। अनेक अशा कमिट्या जिल्हा स्तरावरच्या आहेत की त्याचे अध्यक्षपद सुद्धा घटक पक्षांना मिळाली पाहिजे। तालुक्यातल्या विविध कमिट्यामधली काही अध्यक्षपद हे घटक पक्षांना मिळाली पाहिजे आणि निधी हा समतोल वाटपामध्ये झाला पाहिजे। नाहीतर आमच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये अशी भावना तयार झालेली आहे की फक्त लोकसभेला आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आणि इतर वेळेस मात्र भारतीय जनता पार्टीने मित्र पक्षांना कसला घाट म्हणतात तो दाखवायचा, कात्रजचा घाट दाखवायचा। ही पद्धत यापूर्वी झालेली असल्यामुळेच गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघामध्ये लोकसभेला भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला। त्याला कारण फक्त पालकमंत्र्याचं निधी वाटपातला असमतोल आणि हे पुढं भविष्यात घडू नये, झालेली नुकसान भरपाई पुढं व्हावी ह्या हेतूनं मी पक्षश्रेष्ठींच्या आमच्या आणि या राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आहे। मला खात्री आहे 100% यामध्ये जी काय कोर कमिटीने वाटप ठरवलेलं आहे त्या पद्धतीने होऊन जाईल। भाजपवरती तुम्ही सध्या नाराज आहे का ही तुमची भाजपसाठी विनवणी आहे? आई सुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही हे शास्त्र मला माहित आहे, त्यामुळे मी त्यांच्या निदर्शनास तर आणून दिलं पाहिजे। आता राज्य एवढं मोठं आहे की आम्ही मागणीच नाही केली तर त्यांनी आम्हाला घरी येऊन निधी द्यायचा का? आम्ही पालकमंत्र्याला भेटून मागणी केलेली आहे, त्यांना अध्यक्षपद सुद्धा विविध मागितलेले आहेत, परंतु पुढं काही रिझल्ट आला नाही। म्हणून मी आता माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथभाई शिंदे साहेब या सगळ्यांना निवेदनाद्वारे मागणी करत आहे। त्याला विनवणी म्हणा किंवा आपल्याला जे सोयीस्कर वाटेल ते आपण म्हणू शकतो।